संत सखूबाई या मूळतःच परमार्थिक होत्या. त्यांना भगवंताबद्दल अत्यंत प्रेम होतं. परंतु त्यांचा विवाह अशा घराण्यामध्ये झाला की तिथे त्यांना सांसारिक जाचाला सामोरं जावं लागत होतं. त्यांच्यासोबत कुणीही त्यांना आधार देण्यास नव्हतं, परंतु त्या आपली आपली पूजा करणं, भक्ती करणं आणि वाट्याला जे येईल ते भोगणं असं त्यांचं सुरू होतं. जेव्हा त्यांच्या गावामध्ये एकदा पंढरपूरची वारी चालली होती आणि त्या दर्शन घेण्यासाठी बाहेर पडल्या, तेव्हा त्यांच्या आतमध्ये एक तळमळ निर्माण झाली की आपणही पंढरपूरच्या वारीत जावं, आपणही भगवंताला भेटावं. परंतु बाहेर निघण्याची मुभा सुद्धा नसताना हा विचार मनामध्ये येणं आणि अचानक हृदयामध्ये भीती वाटणं, परंतु मनामध्ये इतकी ओढ निर्माण झाली की पंढरपूरच्या वारीला जायचंय. वारकऱ्यांच्या सानिध्यामध्ये थोडा काळ गेला आणि त्या मागच्या प्रवासाचा अनुभव ऐकल्यानंतर त्यांच्या मनामध्ये घट्ट विश्वास निर्माण झाला की मला भगवंताकडे जायचंय, मला भगवंताचं दर्शन घ्यायचंय. आणि जेव्हा संत सखूबाई ह्या घरी परत आल्या आणि जो जाच त्यांना सहन करावा लागत होता, त्या जाचामुळे जेव्हा घरच्यांना माहिती झालं की सखू म्हणते की मला पंढरपूरच्या वारीला जायचंय, म्हणून सासूने त्यांना बांधून ठेवलं. हृदयामध्ये तळमळ होती की भगवंताला भेटायचंय, भगवंताला पाहायचंय आणि शारीरिक वेदना सुद्धा होत आहेत, शारीरिक जाच सुद्धा दिला जात होता. आणि जेव्हा त्यांचा हा कळवळा भगवंताच्या हृदयापर्यंत गेला, तेव्हा साक्षात भगवंत सखू झाला. सखूबाई पंढरपूरच्या वारीला गेल्या आणि जिथे सखू बांधलेली होती तिथे पांडुरंगाने स्वतःला बांधून घेतलं. सखूबाई पंढरपूरच्या वारीमध्ये वारकऱ्यांसोबत ज्ञानोबा तुकाराम या जपामध्ये आनंद घेत होत्या, फुगड्या खेळत होत्या आणि त्यांच्या आयुष्यामध्ये केवळ आनंद नांदत होता. आणि त्या प्रवासामध्ये चिंतन सुरू होतं, आता मी माझ्या भगवंताला भेटेन. आणि हा प्रवास करत असताना साक्षात भगवंत इकडे सखू झाला असताना जो त्रास, ज्या वेदना सखूबाईला सहन कराव्या लागत होत्या, त्या सर्व वेदना भगवंत सहन करत होता. जी क्रिया सखूबाईला करावी लागत होती ती क्रिया भगवंत करत होता आणि सखूबाई इकडे प्रवास करत होता. भगवंताने अनेक भक्ताच्या हाकेसाठी भगवंत धावून आलाय, अनेक भक्ताच्या दुःखामध्ये भगवंताने आधार दिलाय, परंतु भगवंत सखू झाला हे भगवंताच्या प्रेमाचं फार मोठं उदाहरण आहे. आपण म्हणतो वेडा झाला लालच्यावाला भक्तीसी, त्याच्यासारखं कृपाळू, त्याच्यासारखं दयाळू कोणी नाही. जर आपण त्याच्याकडे जातोय तर आपलं दुःख, आपल्या वेदना आणि पीडा वाटून घेणे हे त्याचं कर्तव्य आहे. आणि संत सखूबाई ह्या भगवंतापर्यंत गेल्या, भगवंताचं दर्शन घेतलं, परतवारी केली. आणि जेव्हा संत सखूबाई परत आल्या तेव्हा त्यांना हा सर्व प्रकार कळाला की आपल्या जागी साक्षात भगवंत होते. आपल्याला प्रश्न पडतात की भगवंत दिसतो का, भगवंत बोलतो का? जर भाव शुद्ध असेल, प्रेम शुद्ध असेल तर भगवंताला यावंच लागतं.